18 धावांची बहादारी खेळ करणारा यशवंत ठरला या सामन्याचा हिरो. तर मी दिलीप भगत यांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये जाऊन या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. तर यापुढील धावताना ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो भेकरे गावचा बुलंद आवाज, रायगडची बुलंद टोप स्वप्नील हवाले सरांना. थँक्यू. अप्रतिम आवाज आज सलग तिसऱ्या रजनीमध्ये ज्याने या स्पर्धेला 4 चांद लावला आपण पाहतोय. याच गावातील भूमिपत्र आपण पाहिलं गेला तुकारामजी वाघ या सरांच्या माध्यमातून फार चांगला मात्र या स्पर्धेला कव्हर केले जात आहे. सूत्रसंचालन असू द्या, समालोचन असू द्या, फार चांगले योगदान राहिले आपण पाहतोय. आज सतत तिसऱ्या रजनीमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय आपण पाहतोय. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधला हा सेकंड सामना आपण पाहतोय. ब्राह्मण करबले आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री मलंगड बाबनजा म्हणजे दोन्ही संघ आपण पाहिलं गेलं मैत्रीपूर्ण लढत होईल यात मात्र शंका नाही आपण पाहतोय. एका बाजूला सागर भाग्य तर एका बाजूला अनंता कातकरिया, एका बाजूला आशीर्वाद तर एका बाजूला महेश. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या रात्रीमध्ये फार चांगले योगदान राहिले गेले आपण पाहतोय. अनंता गाबंडा मॅन फ्रॉम चिंचवल्या फार चांगली भूमिका आज मात्र पार पाडली आपण पाहतोय. त्यांना साथ देत असताना भरत खैर या स्पर्धेचे मुख्य आयोजक फार चांगले योगदान राहिले आपण पाहतोय. आज कुठे का होईना फार चांगल्या मॅचेस देखील पाहायला मिळाल्या आणि उद्या लाडक्या क्रीडा रसिक वर्गांना देखील मेजबानी असेल. उद्या या स्पर्धेमध्ये आपल्या भाषेमध्ये ज्यांना अनेक स्पर्धा गाजवल्या आपण पाहतोय आदिवासी समालोचक म्हणून ज्याची चर्चा राहिली सुपला शॉट म्हणून फेमस असलेल्या योगेश वाघ सर देखील उद्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि उद्याचा लॉस आपण जर का पाहायला गेला आदिवासी टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आपण पाहतोय. उद्याचा लॉस देखील आपल्यापर्यंत निश्चित स्वरूपात पोहोचवला जाईल आपण पाहतोय. उद्याचा लॉस आपल्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याचा पहिला सामना सुजित 11 वाघाजवाड्या अभि वाघची सेना त्यांच्या अगेन्स्ट लेटेस्ट दारोळा आपण पाहतोय. हा पहिला सामना असेल. मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं एका षटकाच्या अखेरीस आपल्याला उद्याचा लॉस निश्चित स्वरूपात पोहोचवणे आपण पाहतोय. कारण सामना भरपूर महत्वाचा आहे. एक मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने दोन्ही संघनायकांना सांगितला की मैत्रीपूर्ण लढत होईल यात मात्र शंका नाही आपण पाहतोय. कारण ज्या रीतीने दोन्ही संघाचा आपण विचार केला गेला दोन्ही संघ जवळपास आहेत. मात्र एक संघ मात्र ठाणे विभागातून बिलॉंग करतो आपण पाहतो ब्राह्मण करबले आणि त्यांच्या अगेन्स्ट रायगड विभागातून श्री मलंगड बाबनजे या 2 संघादरम्यान बाबनजे संघाने अक्षरशः यंदाच्या अंकामध्ये इन्फॉर्ममध्ये असलेल्या PCC मांडवा संघाला परास्त केलंय. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय ब्राह्मण करवल्या त्या संघाने देखील फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय. अक्षरशः आपण पाहिला गेला त्या संघाने मात्र परास्त केलं आपण पाहतोय. ममतापूर टीमला आपण पाहू शकाल म्हणजे दोन्ही टीमना एक टीमला परास्त करून इथपर्यंत प्रवास घडलाय. अद्यापर्यंत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केला. जे हनुमान वारदोली संघ देखील इथून वाट पाहत असेल. ज्या रीतीने सामना जिंकला आपण पाहतो पोकरवाडी टीमला 33 धाब्याचं टार्गेट होता आणि त्या धाबा देखील सहज रीतीने बनवले आपण पाहतोय. आणि इथून जर का 33 पेक्षा जास्त धावसंख्या झाली तर तो संघ निश्चित स्वरूपात अंतिम सामना खेळेल आजच्या रात्रीतील. जर का 33 पेक्षा कमी धावसंख्या राहिल्या तर निश्चित स्वरूपात तो संघ वारदोली संघाच्या अगेन्स्ट लढेल आपण पाहतोय. मात्र पाहावं लागेल हा ठोकलाय शानदार षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 6 अंकावरती आणि सलग आपण जर का पाहिलं गेला तिसऱ्या चेंडूवरती या वेळेस मात्र डाबाचा आकडा ओपन झाला आपण पाहतोय. चेक. तर या दरम्यान वावंजे संघाचे पॅकर्स रविदादा कातकरी यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000चं कॅश प्राइज असेल. गोलंदाजावर आक्षेप नोंदवला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत दिलीप भगत यांना आपण पाहू शकाल. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये षटकार लगवला त्यानंतर देखील गोलंदाजावरती आक्षेप म्हणजे जेणेकरून गोलंदाज
दबावाखाली येईल आणि त्या दबावावरती जर का प्रेशर निर्माण झाल्या तर निश्चित स्वरूपात गोलंदाज कुठे गावीने लाईन भरकडेल त्या अनुषंगाने हा देखील प्लॅनिंग रचली जाईल मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने फटका सजवला आपण पाहतोय सागर बागेच्या बॅटमधून हा दमदार षटकार आपण पाहिलाय. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट खेळला, त्यानंतर मात्र चेंडूचा टप्पा पाहिला, त्यानंतर मात्र चेंडूला सजवलं अप्रतिम आपण पाहतोय. विचार केला गेला ज्या रीतीने चेंडू फेकून दिला 7 धावांसाठी, तिथून मात्र गोलंदाजावरती आक्षेप घेतला. म्हणजे इथून गोलंदाजसाठी देखील अग्नि परीक्षा असलेली आपण पाहतोय. संघाचा प्रमुख गोलंदाज आणि त्यावरती आक्षेप आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल त्याचा परिणाम घडेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणे अत्यंत गरजेचं असेल. पुन्हा एकदा कमालीचा फटका आपण पाहतोय. अक्रॉस लाईन क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार चौकार. प्रतिमा आपण पाहतोय षटकार आल्यानंतर चौकार. जो गोलंदाजावरती आक्षेप घेतला त्याचा परिणाम हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र कमबॅक करेल का अनंत कातकरी पाहावं लागेल. कमालीचा फटका क्लासिकल फटका आपण पाहतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू जाईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा शानदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय. अक्षरशः अनंत कातकरीवरती मात्र प्रहार केले जातात. कमबॅक करणं फार गरजेचं राहील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेकंड स्लिप मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, मात्र थोडंसं फंबल आणि लगेच एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली गेल्या. स्वतः पुढे यावेळेस मात्र विश्वास ठेवला आपण पाहतोय. आणि इथून मात्र पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक पहिले संपलंय आणि फलंदाज सागरनं मात्र स्वतः पुढे स्ट्राईक ठेवल्या आणि संघाची टोटल धावसंख्या बिनगडी बाद 15 धावा आपण पाहतोय. अप्रतिम आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती प्रभातला आपण पाहतोय. कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज राहील आपण पाहतोय. इथून मात्र पोकरवाडी संघ देखील विचार करत असेल 33 पेक्षा कमी धावसंख्या राहिली तर निश्चित स्वरूपात त्यांच्यासाठी देखील एक बेनिफिट पाहायला मिळेल. जर का 33 पेक्षा जास्त धावसंख्या राहिली तर यामधून विजयी संघ अंतिम मॅच मध्ये लढेल आपण पाहतोय. आणि समोर जे हनुमान वारदोली संघ देखील इथून वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट लढेल. कारण ज्या रीतीने पहिला सामना जिंकला तिथून थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय आणि भरपूर आपण पाहतोय यावेळेस मात्र त्यांना आराम मिळाला आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र मॅचच्या दिशेने कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि झेल सोडलाय आपण पाहतोय. आणि झेलची किंमत मोजली जाईल का मैदानाच्या आतमध्ये फार खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत या 2 धावा. झेल कुणाचा सोडलाय सागर वाघेचा ज्यानं फार चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. उल्लेख केला या 2 संघादरम्यान सामना रफ्यान टप होईल यात मात्र काही शंका नाही. कारण दोन्ही संघ जवळच्या दोन्ही संघांना एकमेकांच्या डावपेच माहिती आहे मैत्रीपूर्ण लढत होईल असं निश्चित स्वरूपात सांगितलं होतं. मात्र मैदानाच्या आतमध्ये तसं घडेल का. तर मैदानाच्या बाहेर या दोन्ही टीमच्या माध्यमातून आम्ही फार चांगली मैत्री पाहिली आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खुन्नस होईल हे देखील पाहावं लागेल. ज्या रीतीने झेल सोडला आपण पाहतोय गोलंदाजी अप्रतिम केली जाते प्रभातच्या माध्यमातून, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये आणि त्या कारणास्तव थोडंसं संघर्ष करत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केल्या. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आपण पाहतो 3 आलेत विरुद्ध दिशेनं. स्वतः गोलंदाज यावेळेस मात्र टिपला जाईल झेल आणि संपेल फलंदाज सागर वाघेचा खेळ आणि पहिला धक्का लागेल आपण पाहतोय ब्राह्मण करवले टीमला 17 या अंकावरती.
बावनची संख्या आपण भरपूर वेळ मात्र खर्च करतात या मॅच साठी आपण पाहतोय. 20 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र आडव्या बॅटने कमालीचा फटका सजवला आपण पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण थोडस चुका लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट आपण पाहतोय. जसा चेंडू हातामधून सुटला गेला त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा चित्याच्या चपळाईने मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. कारण ज्या रीतीने मोठे फटके येत नाही या डबल सिंगल वरती प्राधान्य दिलं जाते आपण पाहतोय आणि त्यानंतर मात्र या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या 22 अंकावरती अद्यापर्यंत दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रभातचं देखील कौतुक करावं लागेल ज्या रीतीने आपण पाहिलं 9 चेंडू फेकला आणि त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. समोर अक्षय क्या बात आहे फटका सुंदर सजवलाय. यावेळेस पाहावं लागेल चेंडू जाईल सीमा पार बिगिट. या षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 28 अंकावरती या षटकातील उर्वरित अद्यापही एका चेंडूचा खेळ बाकी असेल. म्हणजे थोडंसं का होईना मागणी गोलंदाजी करत असताना प्रभातला आपण पाहतोय. अंतिम चेंडू कमबॅक करेल का हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. गुडले स्पॉटवरची सफर आणि इथून मात्र पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 2 यावेळेस मात्र संपला गेलाय आणि 12 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना ब्राह्मण करवले संघ जाऊन पोहोचलाय 28 एक गडी बाद असताना. माहित आहेत बऱ्याचशा वेळा हे 2 संघ एकमेकांसमोर डायरेक्ट हिट करायचा आहे परंतु या ठिकाणी मात्र फिक्की थोडीशी अचूक आली नाही. डावपेच या दोन्ही संघांना माहित आहे प्लस मायनस पॉइंट या दोन्ही संघाचे एकमेकांना माहित आहे त्यामुळे हा सामना संघर्षमय होईल यातील मात्र शंका नाही आहे. जो चांगला खेळ करेल तो या स्पर्धेत टिकून राहील. निश्चित स्वरूपात कारण मैदानाच्या आतमध्ये सांघिक खेळ 11 खेळाडूंचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये जर का 11 खेळाडूंना चांगला खेळ दाखवला तर निश्चित स्वरूपात संघ विजय दिशेने वाटचाल करतो. यात मात्र शंका नाही. या फटका सुंदर सजवला ऑन साइडला आपण पाहतो लॉंगाचं क्षेत्ररक्षण आणि टिपला जाईल खेळ संपेल फलंदाज अक्षयचा खेळ. धक्का क्रमांक 2 ब्राह्मण करवले टीमला आपण पाहतोय. अनंता कातकरीवरती आक्रमण केलं असं वाटलं होतं चांगली धावसंख्या बनवली जाईल मात्र तसं घडलं नाही कारण नियतीला ते मंजूर नव्हतं आपण पाहतोय. कारण संघाचा प्रमुख गोलंदाजांना जरी धावा जास्त खर्च केल्या तरी देखील येणाऱ्या गोलंदाजांना कमबॅक करण्याचं धाडस दाखवला. ज्या रीतीने दुसरं षटक वेगळ्या प्रभातनं अप्रतिम कमबॅक राहिल्या आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात अप्रतिम अभयच्या माध्यमातून आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या 29 आकड्यावरती जाऊन जरूर पोहोचल्या मात्र अद्यापही पहिल्या पूर्वार्धातील अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेला 10 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी असेल. मात्र पाहावं लागेल नवीन फलंदाज वासुदेव यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतो. तब्बल 4थ्या क्रमांकावरती समोर सामना करेल अभय हा गोलंदाज. यावेळेस मात्र आपली आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडूची सफर आणि यावेळेस मात्र हा डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू फेकले जाईल गोलंदाजावर
निश्चित स्वरूपात एक चांगला आत्मविश्वास निर्माण होईल आणि जर का फलंदाजाला त्या आत्मविश्वासाला कुठे का होईना थोडासा मात्र बॅकफुटला फेकायचं असेल तर इथून मात्र चांगला बॅटिंग करणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षणामध्ये तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण दुसरीचा कॉल दिला होता मात्र धाडस करू शकला नाही कारण पैकी अचूक आली आणि कलेक्टिंग देखील फार चांगले राहिल्या. फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होईल ॲज अ ओपनर म्हणून आलेला फलंदाज आशीर्वाद वाघ्या इथून मात्र अपेक्षा वाढल्या असतील. आपण पाहतोय 30 धावा जरूर लागल्यात त्यामध्ये अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र अद्याप बाकी असेल. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान बॅटची टॉप एज आणि इथून मात्र विकेट किपरनं अप्रतिम झेल टिपला गेला आणि विकेटचा पतन धक्का क्रमांक आपण पाहतोय लागत असताना तिसरा ब्राह्मण करवले टीमला 30 अंकावरती. फार चांगलं कमबॅक. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघाची टोटल धावसंख्या 30 अंकावरती. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती उमेशला आपण पाहतोय. समोर फलंदाज यावेळेस मात्र सामना करेल आपण पाहतोय वासुदेव ज्याने 2 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी जोडले आपण पाहतोय. उमेशचा हा पहिला चेंडू लाईन खराब आहे पंच आम्हाला सांगतील 80चा वाईड चेंडू अतिरिक्त धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 31 अंकावरती. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च जर का केल्या तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा मात्र चांगली गोलंदाजी आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस पाहावं लागेल अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न मात्र लाईन अचूक घ्या आणि इथून मात्र वेगवान चेंडूची सफर आलेला हा डॉट चेंडू आपण पाहतोय. फार चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतो उमेशला गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम स्लॉगरचा अनामारीचा षटक आणि त्यामध्ये मात्र पूर्णपणे फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचा प्रयत्न अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा मात्र बॅटचा पेस कोलला जातो ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि टिपला जाईल संपेल फलंदाज आपण पाहतोय. वासुदेवचा खेळ धक्का क्रमांक आपण पाहतोय 4था लागत असताना ब्राह्मण करवले टीमला 31 अंकावरती. नंबर 6 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आपण पाहतोय. ज्या ठिकाणी सेकंड राऊंड मध्ये या स्पर्धेचा नियम आपल्याला सांगतो की ज्या संघाचा यश स्कोर राहील तो संघ थेट अंतिम मॅच मध्ये खेळलेला आपण पाहतोय. मात्र अद्यापर्यंत 33 धावा आपण पाहिले गेल्या रामा 11 पोकरवाडी या टीमची धावसंख्या आम्ही पाहिली. मात्र इथून पाहावं लागेल 33 पेक्षा जास्त धावसंख्या बनली जाईल का त्यापेक्षा कमी धावसंख्या राहील. कोणता संघ ज्या हनुमान वारदोळे टीमच्या अगेन्स्ट तिसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळेल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. गोलंदाज उमेश अक्षरशः मात्र कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय सुंदर टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला फेकी यावेळेस केली नाही आणि यावेळेस पाहावं लागेल जर का चेंडू फेकला असतं तर निश्चित स्वरूपात समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. मात्र तसं घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साहाय्यानं 32 धावा आपल्याला धावपटल्यावरती पाहायला मिळाल्या आहेत. 4 गडी बाद असताना
ब्राह्मण करवले संघ धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर करत असताना कारण सागर बागेचे विकेट त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक आपण पाहिले आहे. तिसऱ्या षटकामध्ये जे षटक फेकले आपण पाहिलं गेला अभयना फक्त दाबा करता दोन आणि तिथून जो काही कमबॅक राहिलाय अप्रतिम. यावेळेस मात्र साधा सोपा झेल सुटला गेला आणि तोपर्यंत सर्कलच्या आतमध्ये या दोन दाबा सहज रीतीने कम्प्लीट केल्या गेल्यात. गोलंदाजी सुंदर होत्या मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही आपण पाहतोय. चेक धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 34. त्यामुळे पुढील लढत मात्र स्पष्ट झालेली आहे. एका बाजूने वारदोली संघाचा संघ आपण पाहू शकाल तर दुसऱ्या बाजूने रामा 11 पोकरवाडी हा संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आपला इनिंग ब्रेक मध्ये मात्र आपला नाणेफेकी केली जाईल. उलटू द कॉम्बॉक्स निश्चित स्वरूपात आपण पाहतोय आणि इथून विजेता संघ अंतिम मॅच मध्ये क्वालिफाय वर अर्थातच आपण पाहिला गेला हा चेंडू जाईल सीमा पार 4 धाब्यांसाठी हा दमदार चौकार. पुढच्या क्षणाला कावबीना धाबांसाठी प्रयत्न केला जातोय आणि चौकाराच्या साईनं 38 धाबा अद्यापही एका चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी असेल आपण पाहतोय. चेंडूवरती कशा रीतीने मात्र प्रयत्न केला जाईल या अंतिम चेंडूवरती कोणत्या धावसंख्येचा आकडा दडला असेल या आपल्याला निश्चित स्वरूपात या चेंडूची ॲक्युरेसी पाहायला मिळेल. या चेंडूवरती जर का डॉट आला तर 39चा टार्गेट राहील. जर का डबल सिंगल आले तर अनेक वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल कमबॅक करेल का उमेश हा गोलंदाज आपण पाहतोय. अंतिम टार्गेट सेट बॉल या बेस मात्र मैदानाच्या आतमध्ये समोर गोलंदाज बंटी ऑन स्ट्राईक वरती अतिशय सुंदर फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र बॅटचे टॉप एज आणि टिपला जाईल जेल शेपट मात्र गोड केला जातोय आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 38 धाबा येणाऱ्या 24 चेंडू आणि 39 धावसंख्येचा सेट केला आपण पाहतोय. तर या दरम्यान आपण तिसऱ्या फेरीतील लढतीला आपण नाणेफेकीनं सुरुवात करतोय. तर एका बाजूने रामा 11 पोखरवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट वारदोली या दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाते. आमचे आयोजक दिलीप भगत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करत आहेत. नाणेफेकी जिंकला या ठिकाणी मध्ये रामा 11 पोकरवाडी हा संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. ओके षटकाचा असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. चला स्पीडअप घ्यायचं. बाबांचे संघ आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आपण पाहतोय. 24 चेंडू लक्ष ठेवलं 39 धावसंख्येचा आपण पाहतोय. ब्राह्मण करवले टीमनं निश्चित स्वरूपात 2 षटकामध्ये फार चांगली धावसंख्या पाहिली. तिसऱ्या षटकामध्ये अभयने फेकलेलं 2 धावेचं षटक त्यानंतर अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा फार चांगलं कमबॅक केलं आपण पाहतोय ब्राह्मण करवले टीमनं आणि त्यानंतर मात्र 38 धावा कुठल्या गेल्या आणि 39 धावेचा टार्गेट सेट केलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ त्याच कॅलिबरीच्या दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच चांगलेच माहिती आहे. दोन्ही संघांना एकमेकांच्या कमजोऱ्या काय आहेत हे माहित आहे आणि त्या अनुषंगाने सामना रप्यान टपवल्यात मात्र काही शंका नाही आपण पाहतोय. सलामीची जोडी अभ्यास दाखल झालाय महेश आणि त्याला साथ देईल अनंता ही वागे कातकरी बंधूची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू सो मच. आपण पाहतो उत्तराला सुरुवात होत असताना पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर पंच आम्हाला सांगत असताना लाईन कराव्या आणि अतिरिक्त धावेनं डाबाची सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अजयला आपण पाहतोय 39 धाबेचं टार्गेट सेट केल्याने पहिला चेंडू खरा फेकला आपण पाहतोय. पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी राहिली गेली आपण पाहतो. गुडलिन स्पॉट वरची सफर चेंडू मध्ये फारसा वेग नव्हता मात्र व्हेरिएशन फार चांगले होता आणि आलेला हा डॉट चेंडू आपण पाहतोय. 39 धाबा वाचवल्या जातील का? कारण जर का इथून जिंकलात तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना अंतिम सामना खेळण्यासाठी तो संघ मात्र पुढे वाटचाल करेल. मात्र पाहावं लागेल बॅटच्या मधोमध अप्रतिम फटका सजवला आपण पाहतोय. मिड विकेटला क्लिअर करत हा पहिला संघर्षाचा शानदार चौकार. अप्रतिम हा चौकार आपण पाहिला आहे. इथून मात्र कमबॅक करणं फार गरजेचं राहील. पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न महेश कातकरी ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. गोलंदाज अजय यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. अतिशय सुंदर फटका क्लासिकल आपण पाहतोय. कॉपी बुक स्टाईलने फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हर मधून. चेंडूचा मात्र पाठलाग केला गेला आणि तोपर्यंत चेंडू अडवला सीमेलगत आणि मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबा आणि 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या 7 या अंकावरती आपण पाहतोय. 7 धाबा आपण पाहतो. धावपटलावरती लागले गेलेत. अद्यापही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन स्विंग अँड मिस आपण पाहतोय. तर प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या व्हेरिएशन फेकला जातो. फलंदाजाला मात्र पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. कारण फलंदाज देखील यावेळेस थोडासा का होईना मात्र चिंतेचा भाग बनत असेल. त्याला देखील कळत नाही या कशा रीतीने चेंडू येतात, कशा रीतीने बॅटिंग करावी. पुन्हा एकदा मात्र त्याच रिझन मध्ये वारंवार पंचांकडे दाद जरूर मागितली जात्या मात्र चेंडू ज्या रीतीने रिलीज होतो आपण पाहतोय. आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ कटरचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडंसं का होईना आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सलगचा दुसरा हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 7 धाबा ज्या षटकाची अत्यंत गरज होती ब्राह्मण करवले टीमला ते षटक अद्यापर्यंत जरूर आपण पाहतोय. मात्र अंतिम चेंडू या षटकातील बॅटचा पेस कोलला जातोय. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षण कॅच सोडली की मॅच येणारा हा वेळ आपल्याला सांगून जाईल ब्राह्मण करवले टीमला. अनंत कातकरीचा महेश कातकरीचा झेल सोडलाय आणि या 2 धाबा आणि या 2 धाब्यानं पहिल्या षटकाचा खेळ यावेळेस मात्र संपला गेलाय आणि संघाची टोटल धावसंख्या 9 अंकावरती. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी 30 धावसंख्येची गरज असेल. करता थोडं स्पीडअप करा. आज मात्र भरपूर उशीर झाला आपण पाहतोय कारण एक्स्ट्रा बॉल मधील आपण 3 मॅचेस कव्हर केल्या. त्यानंतर मात्र रेग्युलर बॉलला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र अद्याप आपल्याला जवळपास 2 मॅच अजून आपल्याला कव्हर करायचे आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती या. प्रल्हादला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती या ज्याने पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती झेल सोडलाय. इथून मात्र त्याच्यावरती देखील दबाव असेल कारण कॅच सोडली की मॅच येणारा वेळ मात्र सांगून जाईल ब्राह्मण करवले टीमला. अनंता ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो फलंदाज यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर सामना करेल. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गुडलेन स्पॉट वरची सफर. चेंडू पडल्यानंतर फारसे उंची मिळाली नाही या आणि त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढ्या मात्र मैदानाच्या आत शिरकाव करेल आपण पाहतोय ब्राह्मण करवले संघ. मात्र जसे मोठे फटके येतील सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र अस्तित्व टिकून ठेवण्यास भाग पडेल श्री मलंगड बाबनजी संघ. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुंदर फटका. चेंडू जाईल सीमा पार 6 धाब्यांसाठी. हा पहिला तडका अनंत कातकरीच्या बॅटमधून. बिग हिट शानदार षटकार.
षटकार लगावला आपण पाहतो पाठीराखेना, मात्र त्यानंतर चेंडू मागे धाव घेतली कारण त्यांना माहिती आहे त्या चेंडूची किंमत काय आहे. ज्या रीतीनं फटका सजवला 7 धावांसाठी आणि संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 15 अंकावरती आहे. गरज असेल अद्याप आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सजवलाय आणि झेल देखील लाजबाब शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि टिपला झेल. संपेल फलंदाज अनंत कातकरीचा खेळ आणि पहिला करायला झटका श्री मलंगड 52 टीमला 15 अंकावरती. क्या बात या ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये विकेटचं पतन आपण पाहिल्या. कारण पहिल्या षटकामध्ये महेश या फलंदाज योगदान मिळालं तो फलंदाज अद्याप 9 सेकंड वरती. नवीन फलंदाज प्रभात ज्यानं आजच्या रात्रीमध्ये फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं थोडंसं सोपं होत असताना 15 धावा जरूर लागल्यात, मात्र अद्याप इथून समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. येणारे काही चेंडूचा खेळ अद्याप बाकी असलेल्या षटकातील आपण जर का पाहायला गेला प्रल्हादच्या माध्यमातून 3 चेंडू फेकलेत. फार चांगलं कमबॅक आपण पाहतोय. समोर फलंदाज अनुषावरती प्रभातला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूचे सफर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांबची सफर. पंच आम्हाला सांगतात की इथून मात्र लाईन खराब आहे आणि इथून अतिरिक्तच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने 16 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय. आज कुठे का होईना फार चांगली कामगिरी पार पाडत असताना वाघ सरांना आपण पाहतोय. आज सातत्यानं तिसऱ्या रजनीमध्ये त्यांचा आवाज देखील आपण ऐकला. आज आम्हाला कुठे का होईना थोडंसं मात्र मॅच साठी का होईना स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील त्यांचं योगदान आपण पाहतोय. म्हणजे क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रामध्ये पुढे हे नाव आवर्जून घेतलं जाईल आपण पाहतोय. ज्या रीतीने आज योगदान दिलंय स्पर्धेसाठी, ज्या रीतीनं जे बोले कुशल टीमनं संपूर्ण टीमनं जे घेतलेली मेहनत, त्यानंतर मात्र ग्रामस्थांची साथ आणि त्यानंतर मात्र ही अव्वल दर्जाची स्पर्धा आपल्या भेटीला आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच देखील भरपूर महत्वाची आपण पाहतोय. फटका सुंदर सजवलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर आपण पाहतोय. मिळेल फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 17 अंकावरती. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 13 चेंडू आणि अद्यापही 22 धावसंख्येची गरज. इथून मात्र हा अंतिम चेंडू या षटकातील भरपूर काय सांगून जाईल. महेश कातकरीसाठी देखील आव्हान राहील या चेंडूवरती सिंगल घेऊन स्वतः पुढे स्ट्राईक ठेवावी की या चेंडूवरती मोठा फटका लगावा, हे देखील अनेक सारे प्रश्न त्याच्या समोर उभे असतील. मात्र गोलंदाज प्रल्हादला आपण पाहतोय षटकार आल्यानंतर फार चांगला कमबॅक केलाय. या षटकातील अंतिम चेंडू आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी मिळवून सुद्धा क्षेत्ररक्षण मिळाले. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि 2 धावा देखील सहज रीतीनं या बेल्स कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचल्या. एक गडी बाद 19 धाबा. आता समीकरण उरलाय. येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 20 धावसंख्येची गरज असेल. स्पीडअप करा, सहकार्याची अपेक्षा राहील. ज्या रीतीने आज कॉपरेट केलाय आपण पाहतोय. सामना भरपूर महत्वाचा आहे समजू शकतो, पण आता वेळ भरपूर खर्च केला जातो आपण पाहतोय. 12 चेंडू समीकरण राहिला 20 धावसंख्येचा. 10.0 सरासरीनं जर का धावसंख्या बनवल्या तर निश्चित स्वरूपात धावांचा पाठलाग केला जाईल. 52 संख्या संघाचा प्रमुख फलंदाज अनंत कातकरी बाद झालाय. इथून मात्र 1 साठी आलेला फलंदाज प्रभात आणि त्याला साथ देत असताना ऍज ओपनर महेश कातकरी आपण पाहतोय, ज्यांना एक हाती सामना आपल्या टीमच्या बाजूला मात्र घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. तिसरं षटक विकास आपल्या संघाचा विकास करून देईल का हे देखील पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचं बघा, भरपूर वेळ यावेळेस मात्र खर्च होत आपण पाहतोय. 12 चेंडू 20चं समीकरण. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी जर का आखली मैदानाच्या आतमध्ये तर सामना जिंकला जाईल.
10 पेक्षा जर का कमी धावसंख्या खर्च केल्या तर दबाव निर्माण होईल आपण पाहतो वावंज टीम वरती. मात्र तो दबाव जर हटवायचा असेल तर इथून मात्र आक्रमण हा पवित्र जर का सादर केला फलंदाजांना तर निश्चित स्वरूपात या धाबांचा पाठलाग सहज रीतीने केला जाईल. मात्र काय घडणार काय बिघडणार आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन पाचव्या पद्धतीचा चेंडू फेकला गेला स्लोवर रित्या चेंडूचे सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू फेकले जातील फलंदाज समोर तेवढा मात्र फलंदाजावरती दबाव आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर का दबावाला आटवून बॅटिंग करायची असेल तर इथून प्रॉपर टायमिंग अचूक नजर चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र चेंडू मात्र सीमापार मारण्याचा प्रयत्न जर का दाखवला फलंदाजांना तर निश्चित स्वरूपात एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज आपली चाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र पार्सचा एवढा प्रॉपर टायमिंग झोजला नाही. मात्र मिडांत क्षेत्ररक्षणाला चकवा देत मिळाले फक्त एक सिंगल धाव. इथून जास्तीत जास्त स्ट्राईक महेश कातकरीला कशा रीतीने देता येईल यासाठी प्रयत्न जरूर केले जाईल आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू गणिक मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग रचली जाईल आपण पाहतोय. कारण दोन्ही संघ त्याच कॅलिबरीचे आपण पाहतोय आणि दोन्ही संघांना एकमेकांच्या कमजोरी काय आहे ही निश्चित स्वरूपात माहिती आहे. दोन्ही संघांना माहिती आहे सामना अंतिम चेंडूपर्यंत कशा रीतीने जाईल या रीतीने मात्र प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून केला जाईल यात मात्र शंका नाही. या गोलंदाज आपण पाहतो यावेळेस विकास करून देईल का ब्राह्मण करवले टीमसाठी. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन पंचांचा फिंगर ऑफ बॅटची टॉप एज बिग विकेट मैदानाच्या बाहेर सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला. संघाचे दोन्ही प्रमुख फलंदाज बाद झाल्या. जे दोन खेळाडूचा मी निश्चित स्वरूपात उल्लेख केला ते दोन्ही फलंदाज बाद झालेत. म्हणजे इथून कुठे का होईना ब्राह्मण करवले टीमसाठी देखील हा दिलासा असेल आपण पाहतोय. मात्र येणारे फलंदाज त्यावरती पाणी फिरतील का हे देखील पाहावं लागेल. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय 9 चेंडू आणि 21 राहिले 19 धावसंख्येचा. नवीन फलंदाज इनिंग नंबर 4 वरती गणेश फलंदाज ऑनर स्ट्राईक वरती. या षटकातील 3 चेंडू एखादा बिग हिट सामना अंतिम षटकामध्ये बॅलेन्स आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. फुटवरचा वापर कमालीचा फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक टप्पा घेत हा संघर्षाचा संजीवनी देणारा आपण पाहतोय श्री मलंगड बाबांच्या टीमला 4 धावांसाठी हा दमदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय ज्या रीतीने संघाचे दोन्ही प्रमुख फलंदाज बाद झाले असं वाटलं होतं सामना पूर्णपणे बॅकफुटला फेकला जाईल. मात्र तसं घडणार नाही. काय भरपूर खोलवरची फलंदाजी बाबांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला दाखवून देतात असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन ज्या रीतीने चेंडूची सफर राहिली फलंदाजांना चेंडू पडण्या अगोदरच मात्र बॅटचा पेस खोलला आणि इथून मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल येणारे 7 चेंडू अजूनही 15 धावसंख्येची गरज. समोर गणेश ज्याने चौकाराने डाबाची सुरुवात केली मात्र हा चेंडू सामन्याचा निकाल आपल्याला पूर्णपणे सांगून जाईल. शॉर्ट आपल्या कमालीचा फटका आपण पाहतो ऑन साइडला फटका सजवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. मात्र पंचांचा फिंगर अप रनआउटचा स्वीकार. इथून मात्र धक्का क्रमांक 3 आपण पाहतोय 52 टीमला. सामना आता येऊन ठेपलाय. अंतिम 6 चेंडू आणि कंपल्सरी 14 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय नवीन फलंदाज यावेळेस दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती हरिदासला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. 6 चेंडू आणि 14 धावा बनल्या जातील का गोलंदाजी करत असताना वाचवल्या जातील. समीकरण आपण पाहिलं होतं 12 चेंडू 20 आणि त्यानंतर या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी राहिली आपण पाहतोय. फक्त धावा खर्च केल्या 6 धावा. गोलंदाज आपण पाहिला विकासनं विजयाचे स्वप्न जरूर दाखवले ब्राह्मण करवले टीमला.
मात्र ते येणारा गोलंदाज विजयाचे स्वप्न पूर्ण करेल का? त्या स्वप्नावरती पाणी पेरलं जाईल, ते स्वप्न अपूर्ण ठेवलं जाईल. बॅटिंग करत असताना श्री मलंगड बाबांच्या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. अतिशय अनुभव असलेला फलंदाज ऑन स्ट्राईकवरती हरिदास. 6 चेंडू आणि समीकरण 14 धाब्यांचा आपण पाहतोय. 6 मध्ये 14 धावा बनल्या जातील का या मैदानाचा आपण विचार केला. या मैदानावरती ज्या खेळपट्टीनं गोलंदाजाला देखील जेवढी साथ दिल्या तेवढीच फलंदाजाला देखील साथ दिल्या यात मात्र शंका नाही. या निश्चितच सर, जर विचार केला तर याच खेळपट्टीवर एका षटकामध्ये 29 धावा सुद्धा कुठल्या तो कुशिवली संघाचा गोलंदाज, आणि याच खेळपट्टीवर 3 धावा सुद्धा डिफेन्स झाल्या त्या चिकनीचीवाडी गोलंदाजाने. अशी किमया या खेळपट्टीचा विचार केला तर दोन्ही बाजूने अनुकूल आणि प्रतिकूल अशी ही खेळपट्टी आहे. निश्चित स्वरूपात ज्या रीतीने खेळ दाखवला आपण पाहतोय, कारण आपल्यामध्ये जर का ते व्हेरिएशन असेल गोलंदाजामध्ये तर चांगल्या देखील फलंदाजाला शांत ठेवू शकतात. यावेळेस मात्र हा नशिबाचा चौकार येईल का? मात्र तसं घडणार नाही. या एफर्टला जवाब शेवटच्या मुमेंटला पंच आमच्याकडे देखील जरूर वळालेत आणि पंच आम्हाला सांगतील की लाईन खराब आहे आणि नशिबाची साथ, धाबा मिळतील 2+1. अर्थातच या 3 धाबा आणि या 3 धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. आपण पाहतोय 28 अंकावरती. आता 6 चेंडू आणि गरज असेल 11 धावसंख्येच्या. कोणत्याही प्रकारे रिव्ह्यू या वेळेस मात्र दिला जाणार नाही. हाईट फॅक्टर साठी आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू असेल. अन्यथा जर का पंचांना वाटला तर पंच मात्र रिव्ह्यू घेतील. आपण पाहतोय पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव या वेळेस मात्र निर्माण करायचा नाही. या ऑनफिल्ड पंच जो काही निर्णय देतील त्यावरती आपल्याला मात्र अंमलबजावणी करून मात्र ठाम राहावं लागेल. कारण आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतात इथून मात्र हा चेंडू आपल्याला फेअर पाहायला मिळेल आणि इथून या चेंडूवरती या 2 धाबा पाहायला मिळतील. अर्थातच हा पहिला चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल आणि या समीकरण आपल्याला थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. 27 धावा. आता समीकरण 5 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय हरिदास ऑन स्ट्राईक वरती. अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. व्हीसेप मध्ये एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. हा शानदार चौकार. क्या बात्या. सामना अद्यापही जिवंत मैदानाच्या आतमध्ये ठेवला जातोय. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धाबा कंपल्सरी बनवणं अत्यंत गरजेचं राहील. इथून मात्र गोलंदाज आपण पाहतो अंतिम षटकामध्ये चंद्रकांतला आपण पाहतोय. संघाचं भविष्य ज्या गोलंदाज हातामध्ये सोपवलंय मात्र पाहावं लागेल. विजयाची स्वप्न दाखवले ते विकासना, मात्र ते विजयाच्या स्वप्नांवरती पाणी फिरलं जाईल का? हरिदास या फलंदाज माध्यमातून हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहील. 4 चेंडू 8 धाबा. यावेळेस मात्र बॅटचा पेस खोलला जातोय. पुन्हा एकदा मात्र प्रयत्न लाजबाब. चेंडू जरूर अडवलाय मात्र सिंगल कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न रिस्की धाव आणि इथून मात्र पंच आम्हाला सांगतील की रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. हरिदास बॅक टू द डगआउट. प्रतिम संगीत आपण पाहतोय. जर का अशा रीतीने उशीर झाला तर निश्चित स्वरूपात जे खेळाडू जॉबसाठी जातात त्यांच्यासाठी उशीर होईल यात मात्र शंका नाही. या काय सांगाल बाग सर? ज्या अनुषंगाने सध्याच्या घडीला आपण जर का पाहिला गेला फार मोठ्या संख्येनं आपण पाहतोय यंग प्लेअर मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण जर का पाहिला गेला शिक्षणाकडे फार कमी लक्ष दिले जात आहे. तर याबद्दल निश्चित स्वरूपात काय सांगाल प्रेक्षक वर्गांना? निश्चितच प्रेक्षक वर्गांना म्हणजे आपण यंग टॅलेंट तरुणांना आपण एकच नेहमीच आपण हा संदेश देतो की ज्या ठिकाणी आपण कामाला आहात त्या ठिकाणी रेग्युलर कामाला जा. भले आठवड्यामध्ये 1 दिवस ठीक आहे आपण क्रिकेट, पण क्रिकेट छंद म्हणून अजिबात खेळू नका. एक टाइमपास म्हणून जरूर खेळा परंतु छंद म्हणून नका खेळू. निश्चित स्वरूपात कारण टेनिस क्रिकेट आजवर आपण जर का पाहिल्या गेला आदिवासी टेनिस क्रिकेटचा आपण जर का विचार केला गेला ज्या रीतीने आपण ओपन टेनिस क्रिकेट पाहतोय
त्या रीतीने आपल्या टेनिस क्रिकेटला मात्र अद्यापर्यंत ते सुगीचे दिवस अजूनपर्यंत आले नाही म्हणजे इथून आपल्याला फॅमिली जबाबदारी या सर्व गोष्टींचा विचार करून क्रिकेट खेळणं फार महत्वाचं राहील. आपण पाहतोय सामना कुठे का होईना आपण पाहतोय करवले टीमच्या बाजूनं एक चेंडू आणि कंपल्सरी 7 धावा. षटकार आला तरी देखील सामना जिंकू शकत नाही आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचंय बघा. अंतिम एक चेंडू आणि 7 धावा. एखादा चमत्कार श्री मलंगड बाबंज टीमला मॅच मध्ये जिवंत ठेवेल आपण पाहतोय. समीकरण आपण पाहिलं होतं 12 चेंडू 20चा. त्यानंतर समीकरण आला 6 चेंडू 14चा आणि तिथून मात्र एक चेंडू 7 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी. सामना जिंकलाय ब्राह्मण करवले संघ. अभिनंदन. हार्ड लक श्री मलंगड बाबंज संघ.